दिल्लीमधून मोठी बातमी येते। अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिंदे पितापुत्रांना भेटीची वेळ दिल्याचं समजतंय। सकाळी 11 वाजण्याआधी शिंदेंची बिर्लांशी भेट होण्याची शक्यता आहे। तर रात्रीतूनच एकनाथ शिंदे यांनी राजस्थानला जाऊन ओम बिर्ला यांची भेट घेतल्याचं समजतंय आणि त्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला हे दिल्लीत दाखल झाल्याचं समजतंय आणि त्यानंतर आता ओम बिर्लांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना भेटीची वेळ दिल्याचं समजतंय। सकाळी 11 वाजण्याआधीच ही भेट होण्याची शक्यता आहे। तर एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे आज पुन्हा ओम बिर्लांची भेट घेणार असल्याचं समजतंय। रात्री एकनाथ शिंदेंनी राजस्थानमध्ये जाऊन ओम बिर्ला यांची भेट घेतलेली होती। त्यांना एक पत्र दिलेलं होतं। त्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे ओम बिर्लांच्या भेटीला जाऊ शकतात। सकाळी 11 वाजण्याआधी म्हणजे पुढच्या काही वेळेतच ही भेट होऊ शकते। सकाळी 11 वाजण्याआधीची बिर्लांनी भेटीची वेळ देण्याची शक्यता वर्तवली जाते। एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत। खरं तर ओम बिर्लांना अरविंद सावंत यांनी देखील एक पत्र दिलेलं आहे। कुठल्याही परिस्थितीत त्या गटाला तुम्ही अधिकृत अशी मान्यता देऊ नका, त्याआधी आमच्याशी तुम्ही बोलावं, आमची बाजू ऐकून घ्यावी असं त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आता ओम बिर्ला यांच्या कोर्टात हा चेंडू आहे। सकाळी 11 वाजण्याआधी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे ओम बिर्लांची भेट घेणार असल्याचं समजतंय। या भेटीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। ओम बिर्लांच्या या भेटीनंतर आता हे खासदारही ओम बिर्लांची भेट घेणार का, नेमक्या काय दिल्लीमध्ये घडामोडी होतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आज राजधानी दिल्लीमध्ये दोन्ही बाजूनी जोरदार घडामोडी पाहायला मिळतात। एकनाथ शिंदे आणि जे खासदार शिवसेनेत प्रवेश करू शकतात ते सगळे खासदार सध्या दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, सूत्रांच्या वतीने जी माहिती मिळते आहे त्यानुसार संसदेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या ऑफिसनं श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठीची वेळ दिलेली आहे। सकाळी 11 वाजेच्या पूर्वीच यांची भेट या ठिकाणी होऊ शकते आणि त्या भेटीमध्ये पत्र सादर केलं जातं का, किती खासदारांच्या त्यावरती सह्या आहेत, प्रत्यक्ष उपस्थिती किती खासदारांची आहे हे देखील स्पष्ट होईल। 6 खासदार या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती समोर येते आहे। मात्र आता या सगळ्या अनुषंगाने ही अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली पाहिजे की एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडनं लोकसभा अध्यक्षांना या ठिकाणी भेटीची वेळ मागितली होती आणि भेटीची वेळ मिळाली असल्याची माहिती आणि त्यांच्या ऑफिसकडनं सकाळी 11च्या दरम्यान या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना भेटीची वेळ दिली आहे। मात्र आता त्यामध्ये नेमक्या काय घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि किती खासदारांच्या पाठिंब्याचं पत्र वेगळा गट स्थापन करण्यासाठी आहे हे देखील आपल्याला स्पष्ट होईल। माधवी, नक्कीच त्यासाठी आपल्याला काही वेळाचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे। या भेटीकडे, या बैठकीकडे सगळ्याच देशाचं लक्ष लागलंय। कृष्णा, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।